भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानातील काही फोटो समोर आलेत. या फोटोत पाकिस्तानच्या रस्त्यांवर भयान शांतता आणि तणाव दिसतोय. पाकिस्तानमधील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज सकाळी 10 वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत पाकिस्तान सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान मरियम नवाज यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत पंजाबमधील सर्व शाळा बंद राहतील असं जाहीर केलंय. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शाळांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त पाकिस्तानने प्रमुख विमानतळांवर आणीबाणी घोषित केली आहे. पाकिस्तानातील अनेक विमानतळं बंद करण्यात आली असून त्यामुळे आकाशातील विमानांची वर्दळ थांबली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोर, मुलतान, फैसलाबाद आणि पेशावर यांसारख्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आले. मुझफ्फराबादमध्येही भारतीय हल्ल्यानंतर मोठी विनाशकारी दृश्य पाहायला मिळाली. या ठिकाणी दहशतवाद्यांची एक मशीद उद्ध्वस्त झाली आहे. ही मशीद दहशतवाद्यांकडून बैठका आयोजित करण्यासाठी वापरली जात होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार सुरू आहे, ज्यामुळे पोलिसांनी सीमावर्ती भागातील गस्त वाढवली आहे. एकंदरीत भारताच्या या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानात भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय.